गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई सुरूच आहे। 1 जून ते 5 जून या 5 दिवसात राज्यभर 195 धाडी टाकल्या आहेत। या कारवाई दरम्यान 192 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तब्बल 1,99,18,000 किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आलाय। आतापर्यंत 123 केसेस दाखल झाल्यात। तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनानुसार राज्यभर विशेष धाड सत्र सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यातील परंडा इथं 1,02,67,000 किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर 60,50,000 किमतीचा माल आणि वाहन जप्त करण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातील सोनगिरी येथे 23,50,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे। राज्यातील अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीनं भेसळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत। ही तपासणी सुरू राहील असा इशारा देण्यात आलाय। नागरिक तसेच ग्राहकांची काही तक्रार असल्यास 1-800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन सह आयुक्त दी. तांबोळी यांनी केलं आहे।